हरिः ओम श्रीहरिगुरुभ्यो नमः। शुक्लांबरधरं विष्णुं शशिवर्णं चतुर्भुजं प्रसन्नवदनं ध्यायेत् सर्वविघ्नोपशान्तये। वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुम्। अज्ञानतिमिरान्धस्य ज्ञानाञ्जनशलाकया चक्षुरुन्मीलितं येन तस्मै श्रीगुरवे नमः। श्रीदेवेन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री सुधीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमः। श्री संयमीन्द्रतीर्थस्वामी गुरुभ्यो नमो नमः। नाहं कर्ता हरिः कर्ता, नाहं कर्ता हरिः कर्ता. परमात्मा धांच्याध्याय भगवद्गीतेचे विभूती योगांतू सृष्टींतुले विशेष जामनाशिले खंयच्यांतू मेगेले विशेष सन्निधानस विभूतेस म्हणून सांगता आशिल्लो. तशी ऋषी ब्रह्मर्षी देवर्षी महर्षी तांगेलीक ब्रह्मविद्या ब्रह्मतेजो वेदाध्ययन तपस्सु यज्ञ अंत पुरे खंयच्यांत कसल्यांतू एक विभूती विशेष जावन आसा म्हूण सांगिल्ले कृष्ण ह्या श्लोकांतू एक क्षत्रियांगेले विशयू सांगता. हस्ती घोडो ह्या पुराय कोणाले म्हण क्षत्रियांगेले चतुरंग सैन्यांतू आसूचे. तशी हांगा क्षात्र तेजाचे एक विशय तो सांगता म्हण आमी हांगा अर्थ करून घेवेत. उच्चैश्रवसम् अश्वानां विद्धि माममृतोद्भवम् ऐरावतं गजेन्द्राणां नराणां च नराधिपम्. घोड्यांतू समुद्र मथनाचे वेळाक ते अमृता बोटू समुद्रांत उद्भव जाल्ले उच्चैश्रवसू म्हळेले इंद्रालो अमरावती आसूचे इंद्राल घोडो तांतू विशेष सन्निधानार आस मेगेल विशेष सानिध्य आस. हस्तिलांतू गजेंद्र म्हळेले ऐरावत म्हळेले गजेंद्रांतू मेगेले सन्निधान आस. तशी नराणांच नराधिपम मनशालांतू राय आसचे पळय तांतू मेगेल तांगेला हांगांतू मेगेल विशेष सन्निधान आस म्हणून म्हणटा तो. हांगा उच्चैश्रवसू म्हणून उच्चैश्रवसू म्हळ्यार समुद्र मथनांतू अमृता खातीर समुद्र मथन करतना उच्चैश्रवसू घोडो ऐरावत हस्ती पुरे वटू वयले. तशी ते उच्चैश्रवसू म्हळ्यार एक विशेष जावन आशिल्लो घोडो धवोची म्हूण म्हणटाची ते उच्चैश्रवसू घोडो ताणें इंद्राक दिल्लेले म्हूण म्हणटाचे म्हण अंतू पुराणांत आमकां ते काणयेंत आमकां कळटा. तशी उच्चैः म्हळ्यार उन्नत जावन आशिल्ले येतर जावन आशिल्ले श्रवस कीर्ती कोणाली अत्युन्नत कीर्ती जगत्यांत कोणाक आस पूरजनल कीर्ती नश्वर तसल्यार शाश्वत जावन श्रेष्ठ कीर्ती सुची कोणाक परमात्माक. तशी उच्चैश्रवसू म्हळ्यार नाम परमात्मालय म्हूण म्हणटाचे. देवासुरान अमृत प्राप्ती खातीर समुद्र मथन करतना येयलो तो घोडो इंद्राल पट्टाचो घोडो म्हणटाची ते घोड्याक 7 मुख तोंड आसाची म्हूण सांगून भागवतांत आमकां कळटा. उच्चैश्रवस म्हण ताका नांव येवचें कारण कसलें म्हळ्यार तागेले त्या घोड्याचे कानूय भार निटू जावन दिगूस कय श्रवस म्हळ्यार कान ना कय श्रवस म्हणटाचे. उच्चैः म्हळ्यार दिगसूचे म्हूण येतर आसूचे म्हूण तशें जावन ताका अस्तिक उच्चैश्रवस म्हूण नांव आयलें म्हणटाचें. आनी हें उच्चैश्रवसा विशयू भागवतांत आमकां एका काणी मेळटा कसले म्हळ्यार ते देवेंद्राल घोडो केन्नाय वैरी स्वर्गलोकाचे ते हेकड वतना ते तो बैसून एक दिसू कश्यप प्रजापतील बायलो कद्रोनी विनते म्हणून तांणी बैसून पळयताची. ते वेळार ते कद्रू आनी विनतेक भयणी न्हय तांकां तांगेल मदें दशीक आमी पळय बेट्स करचे म्हणटा पळय म्हळ्यार पंद्य तांगेल मदें अशी कुशलेक कद्रू विनतेले सांगके तो देवेंद्राल घोड पळयलो गो तुवें सगळो घोड धवो दिसता न्हय म्हूण म्हणटना की बाल जवो विंगड बण्णस म्हूण म्हणटना विनती म्हण ना हांव सम पळयलां सगळो घोड धवोची म्हूण.
तेदन कद्रू म्हणटा ना 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 म्हाका बाल काळीशी दिसला म्हण तांगेल मद्दीन तूं अशी तर्क जेतना एक बेट्स दवरता तांणी कजने म्हळ्यार कद्रू म्हणटा मिगेल म्हणटाक तो घोड धवोची जाल्यार ताजे बाल काळे म्हणटा विनते ना ना तो सगळे गोड धवोची म्हणटना कद्रू सांगता तशें जाल्यार तूं सांगेल पट्टी जाल्यार रे तूं मिगेल कामाची जेवका हांव सांगेल पट्टी जाल्यार हांव तुगेल कामात जेता म्हूण सांगली तिणें मागीर तिका हांव कसले दासी जेवका म्हूण दिसून तिगेले ते ती सरपांक गेला वचून ते सर्प पुरे आशिल्लीचे पळय तांकां आपोवन ते उच्चैश्र वचू गोड्याचे बल्लाक पांय अंचाण वतना तुमी लांबुका म्हूण सांगता तेदना ते पुरे गोडे ते चरतल पुरे वपनाची जाल्यार ह्या उसूल भैयांक ती सांगता नानतले तुमकां मिगल उतरां वपोनीत न्हू तुमी सर्पात वर ह्या गाबळार तुमी पुरे मरताची उज्या पोण म्हणटा मागीर कसले जेव तांणी आम्मान सांगला न्हय म्हणून वचून तांणी लांबोस विनतेन कद्रूल दासी जेवचास हे गरुडाले रुणाले पुरे काणयो ही भागवतांत मेळटा मस व्हडशी काणी जेव जाल्यार हांगा उच्चैश्वर वसाचे एक विशयू तांतू आयले तशी त्या उच्चैश्र वसू घोड्यांतूय ते श्रेश्ठ जावन आशिल्लो घोडो तो आई मेळ्ळलो घोडो परमात्मुची समुद्र मतना म्हळ्यार तो स्वर्गाक इंद्राक म्हूण सांगून स्वर्गा पेटयता तो तेदन बलीन स्वर्ग आळसूचो बली ते राक्षसांक संतोश दिवं म्हूण सांगून तुमी न्हू आतां स्वर्ग आसाची हो स्वर्ग आसो तांकां मात तें वचना मुखारसून आमी चलवतन ते इंद्रा जेता म्हूण जैता म्हणटाची तशी तो घोड इंद्राल गेलो इंद्राल पडटा घोड तो म्हूण म्हणटाची तशी मागीर तो सांगता ऐरावत हस्तिलांतू हांव ऐरावत म्हूण म्हणटा ऐरावतांत मिगेले विशेश विभूती आस म्हूण म्हणटा तशी हस्ती ऐरावत म्हूण म्हळ्यार ती बाई तशीची समुद्र मतना म्हळ्यार ती मेळ्ळेली ती हस्ती समुद्रा दुखून वयर येयली तशी ऐरा म्हूण म्हणलेले एक नाम लक्ष्मीकय आस अवत म्हूण म्हळ्यार रक्षण करतलो म्हणून माम अवतू म्हणटा पळय आमी देवा म्हाका रक्षण करी म्हूण तशी हांगा ऐरा लक्ष्मी अवत रक्षण करतलो लक्ष्मीकय रक्षण करतलो लक्ष्मीकय बामण जावन आशिल्लो म्हूण म्हणलेलो तो परमात्मो देखून ताका ऐरावत म्हणूय म्हणटाची म्हूण एक ते ऐरावत म्हणलेले नामाक अर्थ परमात्मा म्हणूय येता म्हूण तशी वैकुंठांतू लक्ष्मी सन्निधान आसूचे एक सरोवर आसकय ते ताका ऐरा म्हणटाचे ते सरोवराक आश्रय कोण म्हळ्यार लक्ष्मी सन्निधान आसना तांतू ते लक्ष्मीक राखतलो तशें जावनूय ताका ऐरावत म्हूण म्हणटाची म्हूण तशी तेच आमी पळय विराजा न्हंय म्हूण म्हणटाची तशी ते ऐरा सरोवर ते ऐरावत कशी आसता म्हळ्यार त्या मागीर तशी धवी हस्ती ताका 5 सोंडिलो 10 दांतू म्हणटाची केल्लो कडेन ताका 5 मात्तय आस म्हूण सांगून म्हणटाची हें हस्ती कशी जलेली म्हणलेले मस्त काणी आसाची केलवंतू कश्यप कद्रूल धुव ऐरावतीक जलल हस्ती ती म्हूण म्हळ्यार देखून ताका ऐरावत म्हूण नांव येयलें म्हूण म्हणटाची कसले जेवो ते ऐरावताक एक विशेश आसता कसले म्हळ्यार ते ताजी ते 5 सोंडयलान भुंयन तुले उद्दा पुरे तांडून घेवन मोड करतकय ते मोडान पावसाळोच्याकय ते ऐरावताक साध्य आस म्हूण तशी ऐरावत हस्ती निमतीची मोड जेवचे पावसूय जेवचे म्हणलेली एक पुराणांत आशिल्ली देखून आतांय ते पुरी जगन्नाथ क्षेत्रांतू एक ऐरावत सेवे म्हूण सांगून आसतकय देवाक ते ऐरावत सेवे म्हळ्यार कसं न्हय म्हळ्यार ते देवाक ऐरावत हस्तील मणकेची 5 तोंडाचे मुकुट तोंडाचे मुकोट म्हणटा पळय मुकोट म्हळ्यार मुखवाड म्हणटा ते घालून ताका सेवा करून आरतेनी करून अर्चक पुराय ते परमपुरी जगन्नाथाले मागताचे पाव सेवका म्हूण सांगून तशी ते ऐरावत हस्ती निमतीची पाव सेवच्यो म्हूण म्हणलेले एक कल्पन पुराणांतू आस ते सर्व हांगा परमात्मुची उच्चैश्र वसू म्हणलेले नांवारी
उच्चैश्र वस्तू घोड्यान तू परमात्माला सन्निधानस परमात्मा काही उच्चैश्र वस्तू म्हणताची सर्वश्रेष्ठ सर्वोत्तम सृष्टी स्थिती संहार करतलो महाकर्मी मांत्रने सकल कीर्तिक पात्र जललतो परमात्मा म्हण म्हणता पळय तशी ताका श्रेष्ठ जावन आशिल्लो म्हणलेले अर्थार उच्चैश्र वस्तू ऐरावत म्हण म्हणलेले परमात्माक सांगता देखून ऐरावत म्हणलेले हस्तीन तू मिगेल सन्निधानस तशीची उच्चैश्र वस्तू म्हणलेले घोड्यान तू मिगेल सन्निधानस म्हणालो. मागीर म्हणटा परमात्मो सर्व जीव जातांक अधिपती जावन आशिल्लो अधिपत जावन आशिल्लो परमात्मो आमकां गोतस सर्व जीवजात म्हळ्यार सृश्टी सर्वांक अधिपती परमात्मा तशी सृश्टी भितर ताणें मनशां सृश्टी केली पळय त्या मनशांक अधिपती रायू म्हूण म्हणालो. त्या रायालांतू इमिगेल विशेष सन्निधान आस म्हूण म्हणटा तो. रायालांतू परमात्माल विशेष सन्निधान आस मात्र न्ही ते रायू म्हळ्यार म्हणटान पळय राजा प्रत्यक्ष देवता रायो म्हळ्यार हिची देवशी म्हूण म्हणटाची तशीची फुडली राय येशिल्लीची आमी पळयताची श्रेष्ठ रायांगेल काणी पुरे आमी पळयताची जनकू धर्मरायू असल पुरे राय आमकां पुराणा काळांत पळोवचें मेळटाची भरत चक्रवर्ती उत्तानपादू प्रियव्रत महाराजू असले कितलीकी धर्मिश्ठ राय रंती देव पुराणांतू भागवतांतू कितलीकी रायांगेल काण येता तशी इक्ष्वाक वंशांतू कितलीकी व्हड राय जावन गेल्ल्यांची तशी मानधाताल तसले युवन आश्वाल तसले असल पुरे राय तो त्या प्रजापालन करतलीची धर्मिश्ठ जावन तांगेल प्रजींक तांणी बापूसुशी आशिल्लीची म्हूण सांगून परमात्मानी तशीच न्हू बापसूल आवसूल बरी सृश्टीन तुलजी आरक्षण करचें तशी खंयच्यो रायो धर्मिश्ठ जावन प्रजावर्गांक बापूसुसी पळयत की त्या रायालांतू परमात्माल अंशस सानिध्यस म्हूण सांगून लेखू येता. मात्र न्ही राय म्हूण काजल तागेलांतू देवतेंगेले अंशस्त इंद्राले संपत्ताचे प्रतीक जावन आशिल्ले कुबेराले धर्मा प्रतीक जावन आशिल्ले यमधर्माले ह्या पळय अंश त्या रायाक आसता तशें जावन रायाक प्रत्यक्ष देव म्हूण म्हणचे म्हूण म्हणटाचे. तशें हांगा कृष्ण सांगता हांव अश्वांतू उच्चैश्र वस म्हणेल अश्वांत मिगेल विशेष सन्निधान आस तशीची ऐरावत म्हणेल हस्तींत मिगेल विशेष सन्निधान आस रायालांत मिगेल विशेष सन्निधान आस म्हणालो. आतां सांगता तो आयुधानाम अहम वज्रम धेनूनाम अस्मि कामधुक् प्रजनश्चास्मि कंदर्प सर्पाणाम अस्मि वासुकिः म्हण आयुधांतू श्रेष्ठ वज्रायुध म्हणटा पळय तांतू भितर मिगेलें अस्तित्वस आनी दोश वर्जीत जवारी वर्जीत जलेल देखून वर्जितत्वात वज्र म्हणून तशी वज्रायुधांतू आपण आस. गायच्यांतू कामधेनू म्हणलेल गायंतू मिगेल विशेष सन्निधान आस. काम म्हळ्यार कसल आश आस त्या पुरे दुःख दुधा रुपारी म्हळ्यार दोहन म्हळ्यार दूद काडची म्हणटा पळय आमी तशी दूद काडटना ताजी ओटो सर्व कसल आश आस ते दुधा म्हणके ती धार दिता देखून निमगेलेली पुरे धार दिता देखून तिका कामधुक्क म्हळ्यार कामधुक्क म्हणून घेतली कामधेनू गायच्यान तो मिगेल अस्तित्व स म्हणटा. कंदर्पांतू कंदर्प प्रजनश्चास्मी संतान दिवचे तसलो कंदर्प तागेले आनी ते संतान दिवचे तसलो विशेष शक्ती जावन हांव आस म्हूण म्हणटा. कम म्हळ्यार सूख दितलो दर म्हळ्यार मस्त नमुनेचे प म्हळ्यार दितलो कंदर प म्हळ्यार मस्त नमुनेचे सूख जिवनांतू दितलो सुखाचे अनुभव दितलो देखून ताका कंदर्प म्हूण म्हणचे कोणाक कामदेवाक. तशीचे निजावन जिवनांतू सूख दिवचे कोणें नाना सुखाचे अनुभव आमकां दिवचे कोणें कोणाला अनुग्रह ते परमात्माले तशें जावन परमात्माकय कंदर्प म्हणून म्हणयत म्हूण. तशी तसल कंदर्प म्हळ्यार कामदेवालांतू संतान दिवची तसले शक्ती आसूचे विशेष विभूती मिगेल ती म्हणून म्हणटा तो. मागीर सर्पालांतू हांव वासुकी म्हणालो. वासू म्हळ्यार पुरे कडेन आसची ताणें आसूं जाता ताका वास कोरून आसूं जाता. तशी की क म्हळ्यार सूख म्हळ्यार सर्वत्र आसून सर्व जनांक सूख दितलो
तशें जावन वासुकी, तशी परमात्मा काही वासुकी म्हणटा इत्याक तो सर्व जनाला सर्वत्र व्याप्त जावन सर्व सृश्टींक तो संतोष दिता. तशें जावन तोवय वासुकी. तशी आतां आयुधांतू सर्वश्रेष्ठ म्हणून घेवचें विष्णूले सुदर्शन चक्र म्हूण गेलें. सुदर्शन चक्रा नंतर इंद्राला वज्रायुध भारी श्रेष्ठ आयुध म्हणटाची. वज्रायुधाक एक पंत वज्रायुध प्रयोग केलेले कोणाला वयर प्रयोग करता पळय त्या गेले अति जाता म्हळ्यार खंडित म्हूण म्हणटाचे. हे वज्रायुध कशी जाल्ले म्हूण म्हणल्यार एक पंत बृहस्पतीन इंद्राल वयर कोपून वतना गुरू नतल्यार राक्षस येवन आक्रमण करताची म्हूण म्हळ्यार भंयान ताका एक गुरू जावका म्हूण सांगून सर्व देवते ओट मेळून विश्वरूप म्हळ्याक इंद्राले गुरू करताचे. तशी विश्वरूपू यज्ञयाग करतना तो केला अम्म राक्षसी. आनु त्वष्टा म्हळ्यार आदित्य जावन ब्राह्म राक्षसी. तेदन विश्वरूपू तांकांय आहुती दिता. हें इंद्र पळयता कोप येवन विश्वरूपा मारता. विश्वरूपा मारली कुडले तागेलो आनु त्वष्टाक भारी कोप येता. जोर कोप येयले निमित्ती तो कसो करता इंद्राल संहार कोरका. तसो एक पुत्र म्हाका जावका म्हणल्या उद्देशान एक इंद्रापाशी बलिश्ट जावन आशिल्लो पुत्र पावचे खातीर तो एक मंत्रान त्याची म्हाका इंद्रशत्रू अभिवृद्धी जावन त्या इंद्राक मारचे तशी जवो म्हूण सांगून उच्चार करून एक मंत्रपूर्वक अग्नींत होम करता. यज्ञ समाप्त जातना थंय एक दक्षिणाग्नी म्हणटाचे आमी तांतूं दुखून एक भयंकर रुपाचो एक व्रत्रासूर म्हळ्यार दैत्यो कितलो व्हडलो जीव म्हणना तो जाता. सर्व लोक नाश करचा जाल्ला की म्हणले कुका तशी पळोवच्याक तितलो भयंकर आसता तो व्रत्रासूर. तो ताका दाडे म्हळ्यार असुर रुपार येयला कोरे दाडे सकड आसता ताका. तशी तागेले रूप पळोवनूच 3 लोकांचे जन भिल्लीच काय. मागीर एक पंत इंद्रादी देवते ताका मारू पळयताची. तांणी कितले अस्त्र शस्त्र प्रयोग केल्यार व्रत्रासुराक हल्लोच जायना तांकां. त्या शिवाय व्रत्रासूर तांकां बाध दिवच्या सुरू करता. देवतेंक तेजो विहीन जावचे तशी करता. तांणी भयंकर दीन जलींची भिल्लींची परमात्माला तांणी मागताची भिवन परमात्मा आमकां हें व्रत्रासुराल उपटळा दुखून रक्षण करी म्हणून परमात्मा प्रत्यक्ष जाता. प्रत्यक्ष जावन तो देवतेंक नमस्कार करलेले देवतेंक सांगता तो तुमी म्हाका मस्त प्रितीन आपयला कसो जावक आशिल्लो तुमकां अशेश जाल्ला पुरे तूं गोतनतील कसलें ना म्हूण सांगून देवते सांगतना तो सांगता कसो म्हळ्यार म्हाका शरणागत येयला कोणाकय हांव सोण घालना. तशें जावन हे देवेंद्रा तुका बरें जाता म्हणल्यार खंडीत तुमी मात्र कसले काल विळंब करूं नजे. ददीची ऋषी म्हणूनच अमके कडेन तपस्या करता आसा थंय वचून तागे लागीं ते व्रत्रासुरा मारच्याक आयुध कोरका. तशें जावन तागेले शरीर आमकां जाय म्हूण सांगून तुमी निमकां तो दिता खंडीत दिता देवते खातीर म्हळ्यार तो खंडीत दिता. तागेले वचून निमकां दिता म्हळ्यार ताका ब्रह्मज्ञान आसा. ताका 3 वेळाक जेवचें पुरे कळटा. तशें जावन तागे लागीं निमगियाचें. आनी कसो म्हळ्यार ते ददीची ऋषीन अश्विनी कुमारांक ते घोड्या तोंड हें करून दवरून घेवन उपदेश केल्ले. तशें जावन अश्विनी कुमारांक विद्य उपदेश करतना तांकां तांणी घोड्या तोंडान उपदेश केलेले. म्हळ्यार तशें जावन तांकां अश्वशिरा म्हूण म्हणटाची ते तसले एक श्रेश्ठ जावन आशिल्ले ददीची ऋषीला वचून तुमी ते तांगेले आंगची निमगुका व्रत्रासुरा हत्या कोरका जाल्यार जावका म्हूण सांग जायता म्हणटा. ददीची ऋषीला वताची म्हूण म्हणटा. तांणी वचून ददीची ऋषीला तशीची सांगताची आमकां तुगेले अंगांग जावका देवान अशेश म्हळ्यार तुमगेलें निमकां म्हूण म्हणलां म्हूण. ददीची ऋषी भारी संतोश जाता जावन तांणी योगाग्नीन तांगेले देह त्याग करताची. त्या योगाग्नीन ते शरीर तांणी न्हिदोवन देह त्याग करून योगाग्नीनाची देह तांगेले जोळून वता. थंय तांगेले हड्ड मांत भरता. ते हड्ड पूर कितले बलिश्ट आशिल्ले म्हूण म्हळ्यार ताजेनची विश्वकर्म तांकां एक श्रेश्ठ आयुध रचना करून दिता. तेंची वज्रायुध म्हूण. तशी ददीची ऋषीले समाधिस्थ जावन ते आंगा दुखून मेळलेले तागेले हड्डान केल्लेले तसले आयुधाकाची वज्रायुध म्हणचे. ते वज्रायुध घेवन
इंद्र ऐरावतार चोण देवतेंग पुरे घेऊन ते वृत्रासुर अलवार युद्ध करच्या वता तवाई मस्त वेळ युद्ध करता जलरी नाना ರೀತಿ युद्ध जत्रे कडेर म्हणटंते वज्रायुधानं इंद्र तक्का मारता जलरी तो परमात्माला मागूनची मक्का मोक्ष जाव का तुगेले एक म्हाका तुगेला येव का जाल्यार म्हाका आनीक जन्म दिता म्हूण जाल्यार तुगेले सेवकांक गेल पुणी सेव करता तसले भाग्य दी म्हाका असले राक्षसी जन्मनी मेळचे नाका म्हणटा आनी देवाले मागूस जाल्यार हांगा इंद्रान प्रयोग केलेले वज्रायुधा निमती तागेले हात कतरसून वता मागीर इंद्राक गिळू म्हूण गिळता तो ऐरावत समीत जाल्यार इंद्राक सुरवेक नारायण कवचाचे उपदेश दिलेले देखून ताका कसले पाय जायना तो वज्रायुधान ते तागेले पोट सिगूण भायर येता तो वृत्रासूर तशें जावन मरता तशी ते वृत्रासुरा मारचे खातीर केल्लेले ते एक विशेष जावन आशिल्ले आयुध ते ताका वज्रायुध म्हूण म्हणटाचे ते वज्रायुध पळयतना एक मोड सिडील सकड येता पळय सिडील मारतना एक मिंचू सकड मोड बोर न्हू सिडील येतना त्या मोडा मध्य दुखून मिंच येतना एक वज्र ते एक उजवाड येता पळय तशी ते वज्रायुधू आसा काय जगीची तशी त्या वज्रायुधाची एक विशेषता तशी एक ताका अर्थय सिडील म्हूण म्हळेलें सिडील कशी पळाटयना अशी मारून वता तशीच वज्रायुधाची पेट्टूय तशी कळना अशी लागून वता काय तशी ताका वज्रायुध म्हूण नाम आयिल्लें म्हूण म्हणटाची मागीर ते वृत्रासुराले एक समारा खातीर ददीचिले हाड्डान गेलेले ते आयुध जाल्यार मागीर ते वज्रायुधा निमतीची इंद्रान कितले की पण ते राक्षसांक गेले बोट युद्ध करून ताणें गेलूचास मागीर तो वज्रायुध धरलो इंद्र भारी प्रभावशाली जाता हें वज्रायुधाचें महत्व मागीर धेनू नामस्मी कामदुःख म्हूण म्हणटा कामधेनू म्हूण म्हणलेले गायीच्यांतू हांव म्हगेले एक विशेष विभूती असं म्हणून परमात्मो सांगता कामधेनू म्हूण म्हळ्यार नामाची सांगता कसं न्ही म्हूण म्हळ्यार निमकेलेले तसले दिवची तसली गाय ही कामधेनू खंय दुखून येयली कामधेनू येयली समुद्र मतना वळारीची ती कामधेनू येतना देवू त्या काणू होमधेनू म्हूण सांगून ऋषी मुनींक दिता तो कामधेनू तशी ते आतां तसले ते ऐरावत ते कामधेनू आनी हे उच्चैश्रवसू पुरय आईल खंय दुखून म्हळ्यार समुद्र मथनांतू आईल ते म्हणून सांगून ते क्षीरसमुद्रांतू आयिले कल्पवृक्ष पुरे एक 14 वस्तू आयला म्हूण म्हणटाची तांतू निमगिलेले आशिल्ले दिवची तसले एक गाय ती म्हूण सांगून म्हणटाची तशी तेदना ते गायक ताका ताजे पुरे होमधेनू जावन म्हळ्यार त्या गायीचे पुराय एक होमधेनू म्हळ्यार कसं न्ही होमाक गवी जावकात न्हू गवी म्हळ्यार गो उत्पन्न ताजे खातीर ते ऋषी मुनीक दिल्लेले म्हूण म्हणटाची ऋषी मुनीक ते दिल्लेले म्हूण सांगून तशी आनी ती कामधेनू मूल सर्व गायीचे आवसुती म्हूण सांगून म्हणटाची कसं आतां त्या हे कामधेनूले विशय मस्त पुराणांतू मस्त सकडी आमकां मेळटा काणी तिका पळयतना ती कामधेनू पळयतना कशी आसता ते ताजे विशय पुरय विंगड पुराणांतू विंगड रितीर पुरय सांगताची तशी बद्दची कामधेनू मूल ते देवलोकाची कामधेनू म्हणून देवलोकांत आस ती पळोवच्या कशी आस तशी आस ती गेले केलवंत तिका नविला मात्ते अशी पुरय नमुनवार सकट सांगताची ते सुरवेक कामधेनू मागीर ते तिगेले निमती सुरभी नंदिनी असले पुराय तिगेले निमती जाल्ले संतानी हें म्हूण म्हणटाची तशी ते ताजी काणयोय मस्त आमकां मेळटा ते सुरभी
ನಂದಿನಿ गायीचं पुरय तेका होमधेनू तांगेल त्याची निमगेलेल दिवचे तसल गायो त्या जमदग्नीले संहार कोरच्याक कर्तविर्याक एक कारण मेळ्ळेले ये तागेला एक होमधेनू असली ती सुरभी आसुनू तशीची विश्वामित्रानं ब्रह्मर्षी जेवच्या काही कारण ती कामधेनूची जत्ता ताणे विश्वामित्राने हागेल्या वशिष्ठाला आश्रमा येवचास आश्रमा येवून ताणे तई आश्रय निमगुचास म्हळ्यार ओमटेन येता तो बेटेनी कोरनू तेदन वशिश्टू यो तुमी गेले देशाचे रायू तुगेले एक तुक एक सत्कार कोरका जाल्यार मिगेल कर्तव्य आतिथ्य कोरका जाल्यार मिगेल कर्तव्य यो तेदना विश्वामित्र सांगता राय जावन आसतना तो सांगता तुका जत्तल मिगेल व्हड सैन्य आस तुगेले एक सामान्य एक ऋषील आश्रम आम कितले जना कशी तूं आतिथ्य दितलो म्हणना तुमी हांगा मिगेल आतिथ्य घेवन वचूं का म्हणलें वशिश्टू ते पुराय ऋषींक जाय जाल्ले रितीर तो आतिथ्य दिता न्ही रायाक कोणा विश्वामित्राक ते पुराय जनाक तागेले वट आशिल्ले ते सैनिकांक कोण कोण तागेले वट आयिल्ले ब्राह्मण धरून सकट जना तांकां जाय जाल्ले नमुनेचे आहार आनी दिवन तांकां सत्कार करता पळयतना विश्वामित्र आश्चर्य जाता तो निंबिता वशिश्टा लागीं हें कारण कसलें म्हणटा तेन्ना वशिश्ट आशिल्लें सांगता म्हाका मिगेले कामधेनू आस तसलें तें म्हाका दी हांव रायो मिगेल्या पुणी मस्त जनताचे म्हाका ते उपयोगा पडटा म्हणटना वशिश्ट सांगता ना ते कामधेनू कसले असल वट्रासे कसले निमगुच्या न्हय निमार्य जाल्यार तेन्ना मांत्र आमी असल आतिथ्य न्ही दिवचें ती गेल्याक नानतले ती आमकां होमा खातीर देवान दिल्ली म्हणटनाय तो आयकना अशी ते तांडून घेवन वच्चा पळयता तेदना ती वशिश्टाल्याक रडतकय ती म्हाका ताड्डून व्हरतरस न्हय म्हूण सांगून तेदना वशिश्टान सांगचें आसा कसं न्ही म्हूण म्हळ्यार पळय हांव ब्रह्मर्षी हांव मारवो न्ही जायना तुगेल रक्षण तूंच करता म्हूण सांगून तशी ती तिगेल रक्षण करचें म्हळ्यार कशी तूं सशक्तस तुगेल रक्षण तुजेर करून घेवका म्हूण म्हणटा ती तिगेल्या आंगाचे विंगड भागा दुखून सैन्य येतकय तिगेल्या आंगा दुखून तेंचे पळय म्लेंच हूण सकड म्हणचे पळय यमन शक पुरय म्हणटाचे आत्तां म्लेंचनी म्हळ्यार आत्ताचे मुस्लीम म्हणटाची यवन सकड म्हळ्यार मुस्लीम म्हूण म्हणटा पळय हें पुरे कामधेनू लांगा दुखून आयिल्लें सैन्य ते सैन्य विश्वामित्राल सैन्य नाश करता तेन्ना विश्वामित्राक भारी एक आश्चर्य दिसतना वापस तो सैन्य घेवन येता वापसय तशी जाता कडेर म्हणटना ताणें त्या कामधेनूक व्हरू जायना म्हणटना कोप येवन तो वशिश्टा लागींचे आक्रमण करूं वता ब्रह्मास्त्र प्रयोग करतना वशिश्ट तागेले ब्रह्मदंड तांगेले ऋषींगेले हातान तेका दंड आसतना ते ब्रह्मदंड आड धरतना ते ब्रह्मास्त्र ते ब्रह्मदंडा सरवून वता तेदन विश्वामित्रान म्हणूस अहो बलोबलम ब्रह्मबलम दिग्बलम क्षत्रबलम म्हळ्यार क्षत्रिय कितले बलिश्ट जाल्यार ब्रह्मबला येद्रारा भुजायनाची म्हूण सांगून विश्वामित्रान मागीर तपस्या करून ब्रह्मर्षी जावची ही काणी आमकां रामायणांत आयकुच्या मेळटा हें कामधेनूले विशय येतना खातीर सांगिलां हांवें तशीच त्या विशेषत कामधेनू कसल निमती आयली म्हूण म्हळ्यार हें कामधेनू काणी विंगडी मस्तेस हांवें एक विश्वामित्राल विशय मांद्र सांगिल्लें मागीर ही जमदग्नील काणीन त्या कार्तविर्य अर्जुनान अशीची तागेल्या गाय तांडून व्हरची आसा ती कामधेनू दूद सुरभी म्हूण म्हणटाची ते केलवंत सुरभ म्हूण असो केलवंत कामधेनू म्हणून बरयताची तशी ती कामधेनू दूद म्हळ्यार कामधेनू इतलीची अपवित्र स्थिती तितली सशक्त स्थिती तशी ती वय एक काणेस त्या जमदग्नीक कार्तविर्य अर्जुनान मारचें मागीर त्या कोपान ताणें परशुरामान कार्तविर्य अर्जुनाक संहार करून मागीर सगळी पृथ्वी ही पतवंतुपंत दंडयात्रा करून सर्व क्षत्रिया नाश करता म्हूण सांगून ताणें तशीची नाश करूं ही पुरे काणी आमकां परशुरामाल अवतारांत मेळटा जाल्यार हांगा कामधेनूक तितलेक व्हड शक्ती कारण जाल्ली कसल निमती म्हूण म्हणल्यार ताका कारण परमात्माले एक विशेष सन्निधान ते कामधेनूले आंगांतू आसूचें तशी धेनू नाम अस्मी कामदुःख म्हूण सांगून परमात्मान सांगिल्लें
आणि परमात्मानं कसल विषय सांगलाय नागानाम वासुकी म्हळ्या आव नागांतू वासुकी जाऊनच ये पुरे आम्ही पैची दिसांतू पळवे आजी सांगिले गीतामृतधार परमात्माले गुरुंगील चरणारविंदा समर्पण करता कायेन वाचा मनसेंद्रियर्वा बुद्ध्यात्मना प्रकृते हे स्वभावात करोमि यद्यत् सकलं परस्मै नारायणाय समर्पेत श्री हरिकृष्णार्पणमस्तु.